अपने फैमिली के साथ, फ्रेंड्स के साथ जरूर आइएगा. इट्स वेरी ब्यूटीफुल प्लेस. यू कैन एंजॉय ओवर हियर. इथे पाणी वगैरे नाहीये, पण साप आहे इकडे. आम्हाला जस्ट आता दिसलाय तो. बघा, तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला. एन्जॉय चालू आहे, एन्जॉय. नमस्कार, मी मनाली. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आज मी चालली आहे बदलापूर बारवी डॅमला. तर बघूया तिकडचा रस्ता वगैरे कसा आहे आणि तिथे भरपूर मजा येणार आहे. चला तर मग आपण जाऊया. बदलापूरला आलात की तुम्हाला वेस्टला यायचं आहे. बदलापूर रेल्वे स्थानकापासून पिंपळी गावासाठी स्थानिक रिक्षा तुम्हाला मिळू शकते. हा धबधबा बदलापूर स्टेशनपासून सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात धबधब्याचे सौंदर्य अगदी मनोहारी असते. निसर्ग पूर्ण बहरलेला असतो. बारवी धरणाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होणारा हा नैसर्गिक धबधबा आहे. बारवी धरणाच्या परिसरात असलेला पिंपळोळी धबधबा हे ठिकाण एक नैसर्गिक, शांत आणि निसर्गसंपन्न असे ठिकाण आहे. हे ठिकाण पावसाळ्यात विशेषतः प्रसिद्ध होतं, जेव्हा धबधब्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असतं. हे तुम्ही बघू शकता, इथे लिहिलंय बारवी डॅम. यहाँ पे हम लोग आ गए हैं. आम्ही पोचलोय बारवी डॅमला, पण इथे पाणी वगैरे नाहीये, पण साप आहे इकडे. आम्हाला जस्ट आता दिसलाय तो. बघा, तुम्ही बघू शकता तिकडे त्या साईडला. हा बघा, इथे साप आहे, चालतोय. दिसला का तुम्हाला? हे बघा, हे बारवी डॅम आहे, पण पाणी कमी आहे ना, त्याच्यामुळे हे दिसत नाहीये. ओ हाय बोला, हाय. हे बघा, आम्ही एक रिक्षा बुक केलेली. कशा मस्त मजा करतायत त्या बघा. एन्जॉय चालू आहे, एन्जॉय. काय तू दीदी, छोटासा बघा वॉटरफॉल आहे, मस्त पैकी दिसेल तुम्हाला. नाही दिसत, झाड दिसत, झाड आहे त्याच्यामुळे. बारवी डॅम बंद होता, तर आम्ही बारवी डॅमला गेलेलो नाहीये. तर इथे पिंपळवाडी म्हणून गाव आहे, तर आम्ही तिकडे आलोय. तर मग इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता माझ्या पाठी. आणि हे बघा, हे वाहतं पाणी आहे असं. तर फायनली आम्ही इथे खूप एन्जॉय करणार आहोत. या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे बारवी डॅम परिसरातील हे गुप्त असे ठिकाण आहे. नैसर्गिक धबधबा आणि हिरवळ इथे जास्त आहे. फोटोसाठी उत्तम असे ठिकाण आहे. ट्रेकिंग प्रेमींना आवडणारे ठिकाण आहे. शांत व गर्दीपासून दूर आहे. पिंपळोळी धबधबा म्हणजेच निसर्गाच्या कुशीतला एक सुंदर, कमी प्रसिद्ध पण खूपच रमणीय असा कोपरा आहे. आपल्या फॅमिलीसोबत एक दिवसाची ट्रिप इथे नक्की तुम्ही प्लॅन करा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर आता फॅमिलीसोबत मज्जा करूया. नहीं, इसमें चिकट चिकट रहेगा, वो काई लगा रहेगा. देख सकते हो. काफी एंजॉय कर रहे. तू पण जा. इथे आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतोय. बघा, बघू शकता तुम्ही, ही माझी पूर्ण फॅमिली आहे. काम चप्पल घातली आहे मी.
चप्पल घातलीये, काढते. चला तर आपण पाण्यात उतरूया. हळू उतरायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये. हळूहळू पाय टाकायचा आहे आपल्याला. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता, किती सुंदर असा व्ह्यू आहे. हा माझा दादा आणि हा माझा नवरा आणि तो माझा मोठा दादा आहे लास्ट मध्ये ब्लू बॉडीवरती. पाणी नको. गाइस, जो हम लोग रिक्शा करके यहाँ पे आए थे, मुझे लगा हमारा पैसा वेस्ट गया, क्योंकि बारबी डैम पे हम लोगों को एंट्री नहीं मिली और डैम भी बारिश नहीं हो रहा है 2-3 दिन से, तो जो साइड से पानी निकलता है डैम से ओवरफुल होके वो भी नहीं था, तो मजा भी नहीं आया. तो इवनली हम लोगों को ये लोकेशन मिला है, तो हमारा 500 रुपया वेस्टेज में गया है. फैमिली काफी अच्छा एंजॉय कर रही है. ये देख सकते हो, आगे जा रहे चेक करने के लिए खोल है क्या नहीं. देख सकते हैं, काफी अच्छा एंजॉय कर रहे हैं. मनाली हळूहळू जातोय तिकडे आम्ही पाणी बघायला की पाणी किती खोल आहे. चला तर मग बघूया. ये देख सकते हैं, कितना अच्छा एंजॉय कर रहे हैं, काफी अच्छा एंजॉय कर रहे हैं. हमारा जो पैसे है 500 रुपया रिक्शा का, वो डूबा नहीं. हम लोग अच्छा स्पॉट लिए हैं. हाँ, अच्छे. हाँ, इधर कुछ धोखे का प्रॉब्लम ही नहीं है. अच्छा स्पॉट है. ही मानसी माझ्या मोठ्या भावाची मुलगी बघा किती मजा करते. खूप मजा करते, तिला खूप मजा येते पाण्यामध्ये. ही माझी लाडकी ताई आणि तिची मुलगी बघा किती घट्ट मिठी मारली आहे एकमेकांना. बहुत अच्छा है यहाँ पे, आप जरूर आइएगा. अपने फैमिली के साथ, फ्रेंड्स के साथ जरूर आइएगा. इट्स वेरी ब्यूटीफुल प्लेस. यू कैन एंजॉय ओवर हियर. ही माझी मोठी वहिनी बघा किती मजा करते. गेल्यापासून नुसती तिची बडबड 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 चालूच होती. तिने पण खूप एन्जॉय केला, खूप मस्त मजा केली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.